गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर हा मदर्स डेचा ब्लॉग आहे. मदर्स डेसाठी मी मम्मीला गिफ्ट घ्यायला निघाली. मी आणि माझी बेस्टू म्हणजे वैष्णवी, आम्ही दोघी पण मम्मीसाठी गिफ्ट घ्यायला चाललो होतो. गिफ्ट काय घ्यायचं तर पहिले वाटलं की साडी घेऊ, पण नाही, मम्मीसाठी आम्ही ड्रेसच घेतले. मग मम्मीसाठी ड्रेस घेऊन आम्ही थोडं काहीतरी, खूप गरमी होती म्हणून रिफ्रेशमेंट घ्यायला गेलो. मस्त पायनॅपल शेक, लिंबू पाणी आम्ही पिलं. पप्पा पण आले होते तर पप्पाला पिकअप केलं. पप्पा ऑफिसवरून आले होते. पप्पासोबत मी घरी गेली. मम्मीनी पप्पाला मस्त पाणी वगैरे दिलं. मग तेव्हा तर माझी हिंमतच नाही झाली ड्रेस न्यायची. नंतर पाणी वगैरे पप्पाला दिल्यावर खाली आली, डिक्कीमधून ड्रेस काढले, तेव्हा मम्मीला ड्रेस दिले. म्हणजे ड्रेस थोडे एक्सपेन्सिव्ह झाले होते म्हणून माझी हिंमत नव्हती होत मम्मीला द्यायची की मम्मी रागवणार. मम्मीचे एक्सप्रेशन बघा तुम्ही. मम्मी एक शॉक झाली होती. मम्मी एकदम की तू तर वैष्णवीसाठी शॉपिंग करायला गेली. मी घरी सांगितलं होतं की मी वैष्णवीसाठी शॉपिंग करायला चालली, तर आणि आणले मम्मीसाठी ड्रेस. मदर्स डे होतं तर थोडं प्रिन्सेस ट्रीटमेंट तर देणं होतंच मम्मीला. तर बघा, हे 2 ड्रेसेस आहे जे मी मम्मीसाठी आणले. मम्मी एकदम इमोशनल झाली होती या टाईमला की कशालाच आणले, माझी कामामध्ये हेल्प केली असती ते पण खूप झालं असतं. आणि एक हा ब्लॅकवाला पण ड्रेस आणला. इथे मस्त मी मम्मीची फोटो काढत होती आणि सोबत माझे पण फोटो काढून घेतले. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक